नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान ही गोष्ट सांगते. बाळांनो, मी तुम्हाला नेहमी सांगते की माझ्या गोष्टींचे टायटल सेम असतात. एकाच टायटलच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याच्यातल्या आतल्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. तर तशीच ही आजची ही गोष्ट वेगळी आहे. अगोदर पण मी तुम्हाला सांगितले ह्याच टायटलची गोष्ट, ह्याच शीर्षकाची गोष्ट सांगितली. पण ती गोष्ट वेगळी होती आणि आजची गोष्ट वेगळी आहे. तर ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर असं होतं, एका ठिकाणी एक कावळा राहत असतो. आता कावळे तर सगळीकडेच असतात. तुम्ही बघितलेत, कावळा कसा असतो? काळा-कुट्ट असतो, त्याचा आवाज कर्कश असतो. तर तसा तो कावळा काळा असतो, त्याचा आवाज कर्कश असतो आणि त्या गोष्टीची त्याला खंत असते, की अरे बघा, देवाने सगळ्यांना किती छान-छान केलंय, सगळ्यांचे किती सुंदर रंग आहेत, सगळ्यांना किती छान आवाज आहे आणि मी हा असा काळा कलुटा आणि माझा आवाज पण कर्कश आहे. तर तो असाच झाडावर बसलेला असतो. तिथे एक तळं असतं. त्या तळ्यामध्ये एक हंस असतो. तो हंस तिथे पोहत असतो. तर तो त्या हंसाला बोलतो, की "अरे, तू केवढा सुंदर आहेस रे! पांढरा शुभ्र तुझा रंग आणि छानपैकी या पाण्यात पोहतोय वगैरे, कमनीय बांधा वगैरे. बघ आणि मी बघ कसा काळा कलूटा आहे, माझा आवाज पण चांगला नाही, कर्कश आहे." असा तो त्या हंसाला बोलतो. तर असा बोलल्यावर हंस काय बोलतो, "अरे काय बोलतो तू? हां? हे काय माझं पांढरं शरीर, हा तर रंग मृत्यूचा आहे." मृत्यूचा म्हणजे बघा आपल्याकडे माणूस मेल्यावर त्याला जे कफन घालतात, ते पांढऱ्या रंगाचं असतं. तर त्याला ते फिलिंग येतं, की काय हे आपलं पांढरं रंग? हा काय पांढरा रंग? हे मृत्यूचं हे प्रतीक आहे, असं त्याला वाटतं. तर तो म्हणतो, की हे मृत्यूचं प्रतीक आहे आणि तुला काय माहिती, मी हे जे पोहतो ना, तर पोहताना माझ्या पायाला किती त्रास होतो. मला खूप त्रास होतो. असं म्हटल्यानंतर "हां रे, म्हणजे ह्याला पण त्रास आहे." पण म्हणतो तेवढ्यात तो हंस म्हणतो, "माझ्यापेक्षा लकी कोण आहे?" तर मोर आहे. मोराला बघ, मोराचं अंग किती सुंदर आहे. एवढे भरपूर रंग दिलेत देवाने त्याला. तर ह्याला पण खरं वाटतं कावळ्याला, "हो रे, मोर सगळ्यात सुखी आहे." म्हणून कावळा आणि हंस दोघेही जण मिळून त्या मोराकडे जातात आणि मोराला बोलतात, "तू किती सुखी आहेस रे, केवढं सुंदर अंग आहे तुझं. डोळ्यांनी सगळ्या देवाने अगदी भरभरून रंग दिलेत तुला, तुझ्यावर कृपा केली." असं म्हटल्यावर तो मोर काय म्हणतो माहिती आहे, "कसली कृपा? काय हे?" "मग दिलेत, रंग दिलेत मला, भरपूर दिलेत. पण आणि हे जे माझी सुंदर पिसं आहेत, जो मी फुलोरा फुलवतो, तो की नाही पावसाळ्यात खडून जातो. मोराची पिसं पावसात खडतात. आणि माझं हे अंग, हे केवढं जड आहे माहिती आहे का तुम्हाला? ही जी पिसं आहेत ना, ती सुद्धा मला म्हणजे जड होतात. मला जास्त उंच उडता येत नाही. मला सारखी भीती वाटते, कोणी प्राणी येईल आणि मला खाईल वगैरे. आणि हे तर असतंच. जंगलात एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊनच राहतो. ते त्यांचं खाद्य आहे, एकमेकांना खातात ते. तर म्हणे मला पटकन उडता पण येत नाही, एवढं माझं अंग जड आहे. मी कसला लकी. असं म्हटल्यानंतर कावळ्याला आणि हंसाला ते पण पटतं, की "अरे हां, बरोबर बोलतोय." आणि असं बोलता-बोलता तो मोर काय बोलतो माहिती आहे? माझ्यापेक्षा तर लकी तो पोपट आहे तिकडे झाडावर बसलेला. बघा कसा छान हिरवागार रंग आहे. तो छान शीळ घालतो, माणसाची पण बोली बोलतो आणि काही झालं तर त्याला पटकन उडता पण येतं. त्याचं अंग पण हलकं आहे. असं म्हटल्यानंतर कावळा विचारतो, "हो रे, आपल्या सगळ्यांपेक्षा पोपटच लकी आहे." असं म्हणून कावळा, हंस आणि तो मोर असे तिघेजणं त्या पोपटाकडे जातात आणि पोपटाला बोलतात, "पोपटा, पोपटा, तू केवढा लकी आहेस रे. तुझं अंग किती छान आहे, हिरवंगार रंग आहे, गळ्याला काळा, लाल, जांभळा असा कंठ आहे. तू छान शीळ घालतो, तू माणसाची बोली पण बोलू शकतो. तू खूप लकी आहेस." पोपट म्हणतो, "कसला लकी?" तर ह्यांना कळतच नाही, की आता ह्याला काय झालं? ह्याचं अंग हलकं आहे, हा पटकन उडू शकतो. तरी हा म्हणतो, "कसला लकी?" कावळा म्हणतो, "काय झालं?" "अरे, हे माझं हिरवंगार अंग, चांगलं रूप हेच तर मला धोका देतं. ही माणसं माझ्या या रूपावर भाळतात आणि मला पकडतात आणि कायमचा पिंजऱ्यात बंद करून ठेवतात." तुम्ही बघा कितीतरी लोकांकडे पोपट पाळलेले असतात ना, मग ते त्याचं स्वातंत्र्यच आपण हिरावून घेतो. तर ते त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो, "मला सारखं चौकन्न राहायला लागतं. कुठे माणूस तर नाही ना, कुठे जाळं तर टाकलं नाही ना, मला पकडणार तर नाही ना."
माझं स्वातंत्र्य सगळं हिरावून घेतलं जातं. मी ते गोड खातो हेच त्या माणसांना आवडतं म्हणून ते मला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात, खायला प्यायला देतात. पण काय माझं स्वातंत्र्य तर सगळं गेलं ना. त्या सगळ्यांचं हे दुःख, ही कहाणी ऐकल्यानंतर कावळा म्हणतो, "हो, थँक गॉड. हे देवा मी तुझा आभारी आहे. बरं झालं तू मला असा काळा कलुटा केला आणि कर्कश आवाज दिले ते. माझ्या मागे कोणी लागत नाही, मला कोणी पकडत नाही. मी मला हवं तिथे जातो, हवं ते खातो आणि आनंदात राहतो." म्हणून बाळांनो, देवांनी जे दिलंय त्याचे आभार माना. देव आपल्या भल्यासाठीच आपल्याला सगळं काही देतो. असं म्हणून तो कावळा देवाचे आभार मानून तिकडनं उडून जातो. म्हणून म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे देवाने आपल्याला दिलंय त्याच्यात समाधान माना. तुम्ही आणखीन कमवायचा प्रयत्न करा. म्हणजे मी असं नाही म्हणत तुम्हाला की मार्क कमी मिळाले तर त्याच्यातच समाधान माना, पैसे कमी मिळाले तर त्याच्यातच समाधान माना, असं नाही. आपण आपली प्रगती करायची, त्याच्यात प्रगती जरूर केली पाहिजे. पण काही गोष्टी देवाने दिलेल्या असतात त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. नाही बदल करू शकत. तर ते देवाने काहीतरी चांगल्यासाठी दिलंय असा विचार करायचा आणि समाधानी राहायचं. बाळांनो, आजची गोष्ट कशी वाटली? आवडली का? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. हं? आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.